कारण ती काळाची गरज आहे. ही भूमी जशी ज्ञानोबा तुकोबाची आहे ना, अगदी तसंच ही भूमी छत्रपती शिवराय आणि शंभूराजांची देखील आहे. या भूमीमध्ये जसा ज्ञानोबा तुकोबानं भक्तीचा प्रसार केला ना, अगदी तसंच या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांना आणि शंभूराजांना शक्तीचा प्रसार केला. आणि मग खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलं की अरे महाराष्ट्र म्हणजे तरी काय. याच भक्तीच्या आईनं तीराचा आणि याच शक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र, की जगदंबा पोत उरात घेऊन पाजळणाऱ्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण पडला होता बरं का निश्चित निपचित ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. अरे कसदिल योनका पुढे व्याकुळलेला महाराष्ट्र सुद्धा याच वेळी गुमला एक लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. जे झोपले होते ना ते जागे झाले, जे जागे होते ना ते उठते झाले, जे उठते होते ना ते उभे राहिले, आणि जे उभे होते ना ते पळायला गेले. आणि पळणाऱ्यांच्या हातावर आणि खांद्यावर विस्तव योनांची मुख पिवळटून विजयाला सुरुवात झाली. आणि कळून चुकलं या महाराष्ट्राला वाचवणारा कुणीतरी आलाय. माझा शिवाजी राजा आलाय, शिवाजी राजा आलाय. येतानाच या मातीला हे इवलसपोर संदेश देत होतं बरं का, की अरे अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची. अरे अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची. आणि कुणाची हिम्मत होणार नाही मराठ्यांना संपविण्याची, आणि कुणाची हिम्मत होणार नाही मराठ्यांना संपविण्याची. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि हिंदूंशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. महाराज राजांनी अनेक निष्ठावंत मावळे कमवले. वेळ संपत आलेला आहे, आपल्याला आरती सुद्धा घ्यायची. बस जाता जाता आज प्रत्येकानं एक आपल्या हिंदूंना प्रत्येकानं एक मावळ्यासारखं जगलं ना तर आपण एकत्र येऊ. आणि एकी काय असते महाराज, साधू संत एकत्र आले त्यामुळे हे राष्ट्र घडलं, मावळे एकत्र आले म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. एकत्र आलं पाहिजे महाराज, कारण पूरे विश्व में भगवा लहरा देते एकता नयम हिंदू में, वरना अयोध्या में क्या पूरे पाकिस्तान में भी राम मंदिर बनवा देते, पूरे पाकिस्तान में भी राम मंदिर बनवा देते. आपण बाळूमामांच्या निमित्तानं एकत्र येत आहोत, हे खूप मोठं बळ आहे बरं का. आपल्या गावाचं खूप मोठं बळ आहे, आपण इथं एकत्र येतो. मावळे एकत्र आले त्यातला एक मावळा सांगते बरं का, प्रत्येकानं मावळ्यासारखी वृत्ती ठेवली पाहिजे. राजांचा एक निष्ठावंत मावळा होता, त्याचं नाव आहे बरं का हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर नावाचा राजांचा बांधकाम प्रमुख होता. रायगड सारखा किल्ला बांधण्याची जबाबदारी राजांना त्यांच्यावर सोपवली आणि राजे स्वारीवरती निघून गेले. राजे स्वारीवरती गेले, किल्ला निम्म्यापर्यंत बांधला आणि हिरोजीच्या जवळचा राजांनी दिलेला पैसाच संपला. हिरोजीला काय करावं ते सुचेना. हिरोजीनं अपूर्व काम केलं बरं का. आपला राहता वाडा आणि सगळी जमीन विकली आणि कुटुंब कबिला घेऊन रायगडावरती राहायला आला. सगळी जमीन विकली. ज्यावेळी राजे रायगडावरनं आले ना त्यावेळी राजांना कळालं की हे कसं घडलं. त्यावेळी राजांना विचारलं, हिरोजी काय हवं तुम्हाला, कारण तुम्ही राजधानीचा गड बांधला, बोला काय हवं तुम्हाला. मन झुकून सांगितलं, राज अहो काय बी नको, अहो उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकतास आणि आता विचारता काय हवं. नाही नाही हिरोजी काहीतरी मागायलाच हवं. अहो राज काहीच नको. नाही नाही हिरोजी काहीतरी मागायला हवं. हो नाही म्हणता म्हणता हिरोजी म्हटला, राजा बस एक छोटंसं मागणं आहे. राजा तुम्ही रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर आहे, बस त्या जगदीश्वराच्या एका पायरीवरती मला नाव कोरण्याची अनुमती द्याल का. राजांना कळेला हे कसलं मागणं, कारण 7वा वेतन आयोग नाही मागितला, जहागिरी वतनदारी पाटील की महाजन की देशमुखी नाही मागितली. मागितलंय तर काय, बस एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती. राजांना कळे ना हे कसलं मागणं. राजे म्हणतात, हिरोजी असं का. त्यावेळी हिरोजी उत्तर देतो लक्षपूर्वक, ते उत्तर घरी घेऊन जा. राजा तुम्ही जेव्हा रायगडावर याल, राजा तुम्ही जेव्हा रायगडावर रायरेश्वराच्या दर्शनाला याल, तुमची पावलं आपसोक
एका 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 पायरीवर पडतील आणि त्यातल्याच एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल आणि तुमच्या पावलांची धूळ सतत माझ्या नावावरती अभिषेक करत राहील. मी पावन होईल राजा, मी पावन होईल. बस एवढी अनुभूती द्या. तो हिरोजी इंदलकर होता, ते मावळे होते, तो यसाजी होता, तो हिरोजी होता, तो बाजी होता, असे सगळे मावळे होते ना, म्हणून हे स्वराज्य घडलंय. आज आपण सगळ्यांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन भजन असेल, कीर्तन असेल, धर्माचं काम असेल, प्रत्येक ठिकाणी एकत्र आलं पाहिजे महाराज. आता छावा चित्रपट आला, तेव्हा छावा चित्रपटामधून सुद्धा राजांनी काय अपूर्व काम केलं ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. असे एका बरं का, नुसतं छावा चित्रपट आला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आला याच्यात नवल नाही बरं का. आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मावळ्यावरती पिक्चर येणार आहे, बरोबर का नाही. प्रत्येक एका मावळ्यावरती पिक्चर येणार आहे आणि अपूर्व काम घडणार आहे. कारण तसं अपूर्व काम आपल्या महाराष्ट्राने केलंय, आपल्या मावळ्यांना केलंय बरं का. पुरे विश्व में भगवा लहरा देते, एकता नहीं हम हिंदू में. म्हणून आपण खरं तर पाकिस्तानात सुद्धा राम मंदिर बांधू शकतो. एकत्र आलं पाहिजे आपण सगळ्यांनी. कारण वाघाचं कातडं घालून कधी कुणाला वाघ बनता येत नाही आणि मराठ्यांच्या नाती लागलं तर त्याचं कातडं सुद्धा राहत नाही. असो, जे काही योग्य असेल ते माझे गुरुवर यांचे आशीर्वाद आहेत.